रुपया आहे का पडला माझा आहे का काय लिहिलं काय का आपलं आपण बोललो आणि पहिलवान डायरेक्ट डागात हिला या मेहमानच्या हिला ना पंक्चर झालेल्या का हे बघ पंक्चर राहिल्या का अय जित्या अरे मी इथं काय करू तू सांभाळला का कतरीनाला आम्ही येतो जाऊन आहेत का मेहमान ओ मेहमान मेहमान तिच्या आईला कुठं उलटलाय पांगळा कोणाच ठाऊक मेहमान ओ मेहमान पंचर काढायचंय अर्ध्या तासाने हा अर्ध्या तासाने ये. ए उठ आपला आपण काढूया पंचर अरे काय काय लागतंय नुसतं सांग मला मी आणतो बरं जा काय दिसेल ते ये घेऊन आता शुअर शॉट इज्जत जाणार गावची परत ह्याच्या आजनं फिक्सिंग केली ती आता नातू बी तेच करणार ए बाबा गप जाय घरला ए तू जा रे येड्या बोड्याच्या जो पोरगा स्वतःच्या बापाची इज्जत नाही ठेवत तो अख्ख्या गावची काय ठेवणार तिकडं त्याला तंगड धर त्याचं तंगडच तोडतो पुन्हा आखाड्यात उभा राहता नाही आला पाहिजे तिकडं तुझ्या काय झालं मनोरंजन चला जाऊ आपल्या कामाला जा आता का डोसकं फोडू की काच चला ए हिरो चल अरला तर चल चल तुला काही वेगळं सांगू रे भाट जातो का तुझ्या आईला तुझ्या
मेहमान ये बाहेर लेगा लई गमजा लावली आहे तूने आज तेरात पंचर निकालता मैं ये बाहेर लेगा ए कशा बाई डोकर आणून रेकालायस तस नाही भाकरी झाली का लय शहाणा झाला का रे तू भाई पंक्चर झाले भाई चाक पंक्चर झाले मग काढ की जा कोपऱ्यात बघून आहे बाजूला मार तुला काढ की पंक्चर हा भाई लगेच काढतो चल चल आईला एकाच साईजचे खेळ निघतात राव दरवेळेस काय भुताटके आहे का काय ए टोन्या आज जा प्याच्या एक कोपऱ्यात तू घेऊन ये वस्ताद आज पतूर इतक्या कुस्त्या खेळल्या पर कुणी असा इळका घातला नव्हता का माणूस आहे का राक्षस आहे ती तुम्ही जर काही एक दोन डाव शिकविला असतं तर त्याच्या तावडीतनं निसटता आला असतं का नाही मला त्याच्या डोक्यात आधीच ठरलं होतं की तुला मारायचं आणि तुझ्या डोक्यात ठरलं होतं की तिथून पळायचं म्हणून तो तुला भारी पडला बाकी काही नाही तू मैदानात उतरण्याच्या आधीच तिथून पळ काढलास लेगो काय वस्ताद अहो त्यो केवढा मी केवढा एखादी बरगडी मोडली असती माझी म्हणजे ते जास्त बरं झालं असतं आणि मान खाली जाण्यापेक्षा बरगडी मोडलेली कवा बी परवडली तुम्ही कवा काय बोलशिला ह्याचा काय नियम नाही बघा आणखी एक गोष्ट लक्षात ठेव सराव आणि सामना याच्यामध्ये कधी पण फरक असता कामा नये म्हणजे सरावासारखा सामना दररोज केलास तर सराव केल्यासारखा सामना निघून जाईल आणखी एक पैलवानाच्या लंगोटीचा नाडा सुटला आणि पैलवान आयुष्यातनं उठला काय कशाबद्दल बोलतायसा तुम्ही ते तुला जास्त ठाव आहे आधी बाजीराव सारखं मैदान मारायला शिक आणि मग मस्तानीचा विचार कर वस्ताद आता हे पण करायचं होय मी नाही एवढं सोपं नाही ते नीट बघ त्यांच्याकडे त्यांची चिकाटी त्यांची लवचिकता त्यांची पकड आणि अर्जुनावानी त्यांचं चित्त बघ जरा नजर हटली तर जीवावर बी येतल त्यांच्या हे सगळं नुसतं डोक्यात घेतलंस ना तर तुझ्या अंगी येईल हो वस्ताद आता तरी डाव शिकवा लेगा कुस्तीत एकच नियम असतो तो म्हणजे समोरच्या पैलवानाची पाठ जमिनीवर टेकवणे आता ती तू कुठल्या पद्धतीनं किती माकड उड्या मारून करतोस हा तुझा डाव आहे एक लक्षात ठेव एक साधे तो सब साधे तो कुछ नहीं साधे किती महिने झालं नुसती हेच ऐकतोय एक तरी डाव शिकवा की आता ये
वस्ताद हे कुठला डाव होता? नाद खोळा होता. तुझा डाव होता पण तू चौथ्या डावात अडकला. कारण तू डोसक्यात आधीच विचार करून ठेवला होता की मी असं करीन मग तसं होईल. मी तुझा डाव तुझ्यावर उलटवला. मग काय नुसतं शांत उभा राहायचं होय कुस्तीत? नाही, समोरच्याला गडबड करू द्यायची. आपल्या मनात काय विचार चालू आहेत हे दुसऱ्याला कळू द्यायचं नाही. आपण त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं. आणि समोरचा जास्त ताकदीचा निघल्या त्याच्यासाठी सराव आहे की आपल्याकडं. स्वतःच्या नात्यांपेक्षा कुस्ती महत्वाची आहे का वस्ताद? बलराम, नातेपेक्षा या जगात मोठं काय पण नाही. आणि आपल्या धमन्यात वाहणाऱ्या रक्तासमोर अंगातून वाहणाऱ्या घामाची काय बिशाद आहे? मग मला जायला पाहिजे वस्ताद. जाय तर पाहिजेच, पण पण काय वस्ताद? आधी नात्याच्या कर्जावरची उतराई व्हायला पाहिजे. तुझा आजा त्याच्या काळचा पट्टीचा पैलवान होता. एकेका लंगुटीवर उरसात जत्रेत 10 पैलवानांना चित करताना पाहिलं म्या. महाराष्ट्र केसरी किमान 2दा झाला असता तो. आणि तो पण ना त्याच्या आड फसला. 1961 साली इथंच धायरीला कुस्ती भरली होती. तुझ्या आजासमोर तर एकच सवाल होता, कुस्ती जिंकायची का 25,000 रुपये घ्यायचे. आणि 25,000 रुपये लई मोठी रक्कम होती. तेव्हा सोनंही 120 रुपये तोळा मिळायचं. घरची परिस्थिती लईच बेताची होती आणि त्यावेळेला पैलवानांना अशा सरकारी नोकऱ्या बिकऱ्या नाही मिळायच्या. डबल महाराष्ट्र केसरी तो लक्ष्मण वडार आयुष्यभर शिपाईच राहिला. तुझा आजा कुस्ती हारला का? त्याला वाटलं पुढचं आयुष्य सुखात जाईल. या आईला पण कसलं काय. त्यानंतर नूरा पेलवान म्हणून सगळ्या गावात तालुक्यात त्याची निंदाच झाली. त्यानंतर कुठले तालमीत फडात त्याला कुणी उभा पण नाही केला. जो पेलवान हरिश्चंद्र बिराजदार सतपलभर वावरायला हवा, तो त्याच्यानंतर बदनामीच्या संदाड्यात अडकून राहिला. आता तुझ्या मोहर भीतीच सवाल आहे. नात्यासाठी पैशासमोर झोकायचं का आखाड्यात शड्डू ठोकून खानदानावर लागलेला बदनामीचा बट्टा दूर करायचा? मला नेहमी म्हणायचं ना, वस्ताद मला गंडा बांधत नाही. आज येळ आली आहे वस्तादाने तुला गंडा बांधायची. नेहमी म्हणायचंच ना तुम्हाला, मला डाव कधी शिकवणार? मला तुला आखाड्यातल्या कुस्तीचा डाव नव्हता शिकवायचा. मला तुला जिंदगीच्या कुस्तीचा डाव शिकवायचा होता. आखाड्यातली कुस्ती काय 10-20 मिनिटात संपते, पण जिंदगीची कुस्ती मरेपर्यंत साथ देते. आता रडायचं नाही, लढायचं.